फार भावनिक होतं। एक आपली लाडकी बहीण तिथं विधवा झाली। संतोष देशमुखांची 2 लेकरं पोरकी झाली। वयोवृद्ध आई वडिलांचा आधार गेला। अध्यक्ष महोदय, या परिवारातली लोकांशी बोलत असताना त्यांच्या तोंडातून शब्द येत नव्हते, पण डोळ्यामध्ये पाणी होतं आणि त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याकडे बघितल्यानंतर एकच गोष्ट मला जाणवत होते की त्यांना न्याय पाहिजे होता। त्यांच्या लहान मुलांना, पत्नीला, आई वडिलांना न्याय पाहिजे होता। अध्यक्ष महोदय, आपण संतोष देशमुखांबद्दल जर माहिती काढली तर सरपंच म्हणून त्यांचं कार्य खूप चांगलं होतं। आपल्या गावासाठी अनेक बक्षिसं त्यांनी मिळवली होती आणि अशातच ही दुर्दैवी घटना अध्यक्ष महोदय त्या परिसरामध्ये घडली। अध्यक्ष महोदय, 6 डिसेंबरला औदा कंपनी जी त्या भागामध्ये विंडमिल लावत आहे, त्या कंपनीमध्ये काही गुंड प्रवृत्तीची लोक आली, ज्याच्यामध्ये घुल्या असेल, चाटे असतील, असे अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत। आणि तिथं आल्यानंतर संतोष देशमुख सरपंच असताना 2 SC समाजाच्या मुलांना तिथं नोकरी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि सोनवणे नावाच्या एका व्यक्तीला तिथं नोकरी मिळाली होती। हे 7-8 गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या वॉचमॅनला मारायला सुरुवात केली। त्या वॉचमॅननी लगेच संतोष देशमुखांना फोन केला। फोन केल्यानंतर काही मुलांना घेऊन संतोष देशमुख तिथे आले आणि मला असं कळतं तिथं API नाही तर पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित होता। आणि मग संतोष देशमुखांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करून ते जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना बाहेर काढलं। एवढंच काम त्यांनी केलं। अध्यक्ष महोदय, हे गुंड प्रवृत्तीची लोक असतात, जर 4 चौघांमध्ये त्यांना कोणी बाहेर काढत असेल, हाकलत असेल, तर त्यांचा इगो हट होतो। त्यांना धतिंगिरी करायची असते आणि धतिंगिरी करत असताना असाच एका माणसाने त्यांना बाहेर काढलं, ते कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये राहिलं। अध्यक्ष महोदय, ही घटना 6 डिसेंबरला घडल्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्याबरोबर काही इतरही लोक आणि हे जे सोनवणे नावाचे वॉचमॅन होते ते पोलिसांकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की हे जे काही 6-7 लोक इथे येऊन मारहाण करत होते त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। अध्यक्ष महोदय, कुठलीही कारवाई तिथे झाली नाही। त्या दिवशी जर कारवाई झाली असते आणि 6-7 जणांना जर पोलिसांनी कोथळीत घेतलं असतं, त्यांच्यावर कारवाई केली असती, तर 9 डिसेंबरला जी घटना घडली ती घडली नसती। अध्यक्ष महोदय, पण दुर्दैवी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही। त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक पोलीस अधिकारी तर या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहे त्याच्याबरोबर चहा पित होता आणि गाडीवर दिवसभर 9 तारखेला फिरत होता, अशी परिस्थिती होती। अध्यक्ष महोदय, 9 डिसेंबरला एखाद्या फिल्म मध्ये, एखाद्या पिक्चर मध्ये कसं दाखवतात तसं संतोष देशमुखांची गाडी अडवली, दोन्ही बाजूला गाड्या लावल्या, त्यांना त्या गाडीमध्ये घेतलं। अध्यक्ष महोदय, इतक्या वाईट परिस्थितीने मारहाण केली, आडबाजूला नेलं। अध्यक्ष महोदय, 3 तास त्याला मारलं जात होतं। म्हणजे त्यांचा अवयवाचा कुठलाही भाग राहिला नाही अध्यक्ष महोदय जिथं लायटरली पेटवलं गेलं नाही। अध्यक्ष महोदय, डोळे सुद्धा ठेवले नाहीत, बरगड्या मोडल्या। अध्यक्ष महोदय, त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ जो गाडीमध्ये गाडी चालवत होता तो पोलीस स्टेशनला गेला, 15 मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचला। 3 तास विनंती करत होता की माझ्या भावाला गुंडांनी तिथं घेऊन गेलेले आहेत, काहीतरी कारवाई करा, माझा भावाला तिथं धोका आहे। अध्यक्ष महोदय, 3 तास पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही आणि दुर्दैवी 3 तासानंतर आपला संतोष देशमुख तिथं दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेला बघितला। अध्यक्ष महोदय, त्याकडे बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि मग अशा चुकीच्या पद्धतीने ही घटना तिथं घडली आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई अध्यक्ष महोदय केली नाही। पण 9 डिसेंबर आणि 3 डिसेंबरच्या आधी अजून एक घटना घडली होती, ते नोट करण्यासारखी आहे अध्यक्ष महोदय, की एक खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडच्या नावाने तिथं दाखल झाला होता। वाल्मिक कराड बरोबर 4 लोकांची नावं घेतली गेली होती आणि ही 4 लोक
ही या 9 तारखेच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तिथं गुन्हेगार आहेत अध्यक्ष महोदय. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं तिथं असणाऱ्या लोकांचं मत आहे की या गुन्ह्यामध्ये मास्टर माइंड कोण असेल तर अध्यक्ष महोदय हे वाल्मिक कराड नावाचा हा माणूस आहे. अध्यक्ष महोदय तिथे गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात. इतकी मोठी दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय आमच्या सरकारला विनंती आहे की जर या वाल्मिक कराडवर आज कारवाई गेली नाही तर उद्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ शकते अध्यक्ष महोदय. अहो वाल्मिक कराडनी कोणाला सोडलं नाही, कुठल्याही समाजाला अध्यक्ष महोदय तिथं सोडलं नाही. आज स्वर्गवासी मुंडे साहेब इथं असते अध्यक्ष महोदय काय केलं असतं अध्यक्ष महोदय. इतकी कडक कारवाई केली असती तर त्या भागामध्ये कुणीही तिथं अशी एखादी घटना पुढे घडवण्याची हिंमत झाली नसती. अध्यक्ष महोदय मुंडे साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं मोकासारखा कायदा आणला, अख्ख्या मुंबईला गुंडागर्दीतून तिथं बाहेर काढलं. अध्यक्ष महोदय मला या सरकारला विनंती करायची की मुंडे साहेबांचा विचार कुठेतरी मनामध्ये ठेवा आणि तिथे लवकरात लवकर कडक कारवाई तिथं करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय हे आज थांबलं नाही तर उद्या कुठेही तिथं सामान्य लोक हे स्वतःला सुखरूप अध्यक्ष महोदय तिथं समजणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो, अजित दादांना इथं मी विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो, याच्यावर अनेक ज्या आमदारांनी हा विषय मांडला पोटतिडकीने मांडला त्यांच्या मनापासून त्या कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो. ज्याच्यामध्ये संदीप भैया असतील, धस साहेब असतील, आपल्या मुंदडाताई असतील, आमचे आव्हाड साहेब असतील, यांनी ते मुद्दे मांडले. अध्यक्ष महोदय आम्हाला याचं राजकारण करायचं नाही, फक्त तिथली जी वाईट झालेली परिस्थिती आहे दुर्दैवाने तिथं बीडला आता बिहार झाले असं म्हणलं जातं अध्यक्ष महोदय. अधिकारी खोट्या कारवाई तिथं करतात. म्हणजे एक असा व्यक्ती जो कुणी नाही त्याच्याबरोबर 2 पोलीस कॉन्स्टेबल कायम असतात अध्यक्ष महोदय. माझ्याकडे एक पोलीस कॉन्स्टेबल नाही, मला तो अधिकार असताना सुद्धा त्याच्यावर 2-2 पोलीस अधिकारी तिथं फिरत असतात. का अध्यक्ष महोदय एवढं महत्व का दिलं जातं अध्यक्ष महोदय. तुम्ही जर खोलात जाऊन त्या बाबतीत लक्ष दिलं तर अध्यक्ष महोदय त्या व्यक्तीच्या विरोधात त्या लोकांच्या विरोधात अनेक त्याच्यामध्ये गुन्हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय दिला, SIT केली. अध्यक्ष महोदय SIT करून हा विषय सुटणार नाही आणि त्यांच्या परिचयाचे काही मोठे नेते जर या विधिमंडळामध्ये असतील तर अध्यक्ष महोदय कसा न्याय तिथं असणाऱ्या लोकांना संतोषला तिथं अध्यक्ष महोदय मिळणार आहे. अध्यक्ष महोदय सीटच्या बद्दल SITच्या बद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र भूषण 16 प्रकरण तिथं सुद्धा SIT केली. 1 वर्ष 7 महिने झाले काही त्याच्यावर अध्यक्ष महोदय निर्णय नाही झाला. घाटकोपर होर्डिंग प्रकरण अध्यक्ष महोदय 208 दिवस झाले काही झालं नाही. पत्रकार हत्या प्रकरण 6 फेब्रुवारीला झालं, 1 वर्ष 10 महिने झाले. SIT वर कुठलाही निर्णय अध्यक्ष महोदय दिला गेला नाही. त्यामुळे तिथं जर निर्णय घ्यायचा असेल तर ज्युडिशियल एन्क्वायरी करण्याची जरूरत आहे. नाहीतर एखादा माजी अधिकारी घ्या त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कलंक नाही, स्वच्छ अधिकारी, त्याला तिथे जबाबदारी द्यावी. आणि सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी आणि विरोधात असणाऱ्या सर्व नेत्यांनी सर्व आमदारांनी पाठिंबा दिला पाहिजे की एक स्वच्छ कारवाई ते सुद्धा पुढच्या 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि 302 कलम जे इतर लोकांना लागले मास्टर माइंडला सुद्धा ते कलम लागण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे. आणि SIT म्हणजे सरकारचा इंटरेस्टेड टाइमपास झाल्यासारखं आहे. त्यामुळे लवकरात लवकर फडणवीस साहेबांवर आमचा विश्वास आहे, त्यांनी त्या बाबतीत निर्णय तिथं घ्यावा आणि कडक कारवाई करावी. मुंडेताई इथे त्यांच्या सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा सांगितलं SITच्या माध्यमातून तिथं लक्ष दिलं गेलं पाहिजे. पण जाता जाता अध्यक्ष महोदय फक्त अजून एक गोष्ट सांगतो, एक तर त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. मास्टर माइंड पासून जे कोणी जबाबदार आहे त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी कारवाई झाली पाहिजे उद्या जाऊन कोणाचाही त्या ठिकाणी धाडस नाही झालं पाहिजे. अशा पद्धतीने काम करायचं अध्यक्ष महोदय. आणि त्याच्याच बरोबर संतोष देशमुखाची मुलगी आहे अध्यक्ष महोदय, ती नीट एक्झाम देणार आहे. तर सरकारने मला माहित नाही कुठल्या नियोजनाच्या अंतर्गत आम्ही त्यांना तिथं शब्द दिलाय. सरकारने सुद्धा जर शब्द दिला की तिचं शिक्षण तर दोघी मुला मुलीचं शिक्षण हे सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी, नेत्यांनी जबाबदारी गेली, आम्ही तिथं तयार आहोत. पण मला असं वाटतं की या विधिमंडळाची जबाबदारी आहे अशी एखादी घटना घडली आणि मुलगी जर वडिलाचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं पूर्ण करत असेल तर आपण सुद्धा त्याला पाठिंबा देण्याची जरूरत आहे. तिचं शिक्षण, तिचं पुढचं जे काय असेल खर्च याची जबाबदारी सरकारने अध्यक्ष महोदय तिथं घ्यावी. आणि जाता जाता फक्त परभणीवर मला अध्यक्ष महोदय एवढंच बोलायचंय, बीडमध्ये असं होतंय की एक जो कल्प्रिट आहे, जो मास्टर माइंड आहे, त्याला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन तिथं काम करते.
आणि परभणीमध्ये अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन त्या लोकांना बाहेर काढून कोमिंग ऑपरेशन अध्यक्ष महोदय तिथं केलंय. मग अध्यक्ष महोदय पुरुष कॉन्स्टेबलनी सुद्धा महिलांना तिथं अध्यक्ष महोदय मारले, केसाला धरून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे या ज्या वत्सलाताई मनावते आहेत त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला, इतर महिलांवर अन्याय झाला, ज्या पोलिसांनी तो अन्याय केला त्या पोलिसांना अध्यक्ष महोदय तिथं कारवाई करण्याची जरूरत आहे.